मूळ भारतीय पदार्थ जो पूर्ण जगभरात वापरला जातो आणि जगभरात त्याची जेवढी पण रिक्वायरमेंट आहे त्यातला 90% प्रमाणात आपल्या भारतात बिहारमध्ये बनवला जातो असा पदार्थ म्हणजे मखान्न। आज जे सुपर फूड म्हणजे पटकन पचणारे आणि भरपूर एनर्जी देणारे असे जे पदार्थ आहे याच्यामध्ये मखान्नाचा क्रमांक अगदी वरच्या लेवलला लागतो। हा मखान्नाला फॉक्स नट म्हणतात, पण हा दाणा नसून हे त्या झाडाचं बीज आहे। बरेच जण त्याला कमळाचं बीज मानतात, परंतु तसं नसून कमळाचीच एक जाते ज्याला व्हाईट लिली म्हणतात, त्याचे छान जांभळ्या रंगाचे फुलं येतात, तर त्याचं हे सीड आहे म्हणजे बिया आहे। या ज्या बिया आहेत ना यांचा भरपूर फायदे आहेत। आज आपण यांची निर्मिती कशी होते, याचा इतिहास काय आहे, याचे फायदे काय आहे, याचा स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत लहानांपासून वयस्कर व्यक्तींमध्ये आणि विशेष करून प्रेग्नन्सीमध्ये किंवा ज्यांना संतती होत नाही अशा स्त्री आणि पुरुष सगळ्यांमध्ये काय फायदा होणार आहे ते आपण बघणार आहोत। नमस्कार, मी आहे डॉक्टर मेघा आत्रे। तर सर्वात प्रथम आपण छोटासा इतिहास बघूया। तर एक साधारण 1000 वर्षांपासून मखान्याचं प्रोडक्शन होतं। आता जसं आपल्याकडे एका बाजूला तांदळाचं रोप लावलं जातं ज्याला भात शेती करणं म्हणतात, त्याच पद्धतीने तिथे छोट्या छोट्या तळ्यांमध्ये मखान्याची शेती केली जाते। एक तळ्यामध्ये हे मखान्याचे बी लावतात, छान त्याचं पूर्ण तलावामध्ये ते पानं पसरतात, त्याचे खाली बीज येतात, मग नंतर शेतकरी ते बीज काढतात, धुवून वाळवतात आणि वाळवल्यानंतर त्याचं व्यवस्थितरित्या भाजून पुढे जाऊन त्या बियांमधनं जसं मक्यामधून पॉपकॉर्न कसे बाहेर पडतात तसं हे मखाने बाहेर पडतात। आता या मखान्याचं आयुर्वेदिक गुणधर्म बघूया। आयुर्वेदानुसार मधुर आणि कषाय म्हणजे गोड आणि तुरट रसाचे असतात। पोटामध्ये पचताना गोड रसाने पचतात, पचायला किंचित जड आणि स्निग्ध गुणाचे असतात आणि यासोबत थंड हा मुख्यतः त्यांचं वीर्य असतं। म्हणून ज्यांना पित्ताचा त्रास आहे किंवा उन्हाळ्यामध्ये हे हमखास खाता येतात। दोषांमध्ये वात आणि पित्त कमी करणारे मध्ये मखाने हे पदार्थ श्रेष्ठ मानले जातात। आता तिसरा मुद्दा की मखाने एवढे पॉप्युलर का झाले, तर झालं असं की सगळ्यात पहिले सोशल मीडियामुळे जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत माहिती पोहोचते। यामध्ये आरोग्यदायी पदार्थ खाण्याकडे जगाचा कल वाढलाय। याशिवाय खाण्यापिण्याच्या वेळा आणि टेन्शन ह्या दोन्ही गोष्टी वाढल्यामुळे ओबेसिटी, डायबिटीज, अनियंत्रित वजन ह्या गोष्टींचं प्रमाण वाढत गेलं। मग याच्यामध्ये अवेळी लागणारी भूक असेल किंवा स्नॅक म्हणून खायचंय तर असा पदार्थ हवा की जो एनर्जीची लेवल तर पूर्ण करेल परंतु पचायला जड नसेल। याला खूप छान ऑप्शन म्हणून सगळ्या जगाने मखान्याला स्वीकारलं आहे। मखान्याला एवढा फास्ट पॉप्युलॅरिटी मिळण्याचे काही मुद्दे आहेत। त्यातला पहिला आहे की नैसर्गिकरित्या याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं। याशिवाय याच्यामध्ये सोडियम म्हणजे मिठाचं आणि फॅट म्हणजे चरबीचं प्रमाण काहीच नाही आहे। ज्या पद्धतीने वेपर्स, कुरकुरे किंवा बर्गर वगैरे नाश्ता म्हणून खाल्ले जातात, या सगळ्यांना फाटा देत मखाने हे खूप छान पद्धतीने स्नॅक्स खाल्ले जातात। म्हणूनच आजकाल पेरी पेरी, चीज, हिमालयन सॉल्ट अशा अनेक वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मखाने पॅकेटमध्ये उपलब्ध आहे। दुसरं याचं सर्वात महत्त्वाचं फायदा असा आहे की याच्यामध्ये प्रोटीन सोर्स खूप जास्त आहे आणि फायबर पण चांगले आहे। प्रोटीन सोर्स जास्त असल्यामुळे आपल्याला लागणारी जी तीव्र भूक असते ती मखान्यांनी भागली जाते आणि याशिवाय शरीराचं वजन न वाढता प्रोटीनची गरज पूर्ण होते। दुसरं असं आहे की फायबर असल्यामुळे ज्यांना पोट साफ होत नाही त्यांना देखील मखान्याचा छान फायदा होतो। मखान्याचा चिवडा केला जातो, हा खूप सोपा असतो। थोड्याशा तुपावर मखाने, शेंगदाणे भाजून घेतले आणि त्यामध्ये अजून एक ऊर्जादायक पदार्थ म्हणजे साळीच्या लाह्या टाकल्या तर हा चिवडा अतिशय बेस्ट आहे। हा तुम्ही आरामात कधीही खाऊ शकता। तिसरा मखान्याचा पॉप्युलर होण्याचं कारण असं आहे ते एका व्यवस्थितरित्या स्टोअर करून ठेवता येतात। एक सुकलेलं अन्न जे पटकन खराब होत नाही आणि जे चटकन खाता येतं, पटकन आणि चटकन आणि खूप दीर्घकाळ टिकणारं, या गोष्टींमुळे देखील मखाना खूप पॉप्युलर झाले आहे। आता याच्यातला एक चौथा माइलस्टोन मखान्याचा असा आहे तो म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे ज्यामुळे
शरीरातली साखरेची पातळी चटकन वाढते ती मखाण्याची खूप कमी आहे. त्यामुळे देखील मखाना पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. आता याचा फायदा आरोग्याच्या दृष्टीने काय काय होऊ शकतो, तर ज्यांचं वाढलेलं वजन आणि डायबिटीज आहे ते आधीचे आपण जे पॉईंट सांगितले यामुळे हे नाश्ता म्हणून किंवा अवेळीचं फूड म्हणून किंवा तुम्हाला सकाळी खायचं आहे, तुम्ही व्हेजिटेबल सूप घेत असाल पण त्यासोबत काहीतरी पौष्टिक खाण्याची इच्छा आहे, तर मखाणे, निव्वळ भाजलेले मखाणे खाऊ शकतात. याचा दुसरा फायदा असा आहे की मखाणे प्रोटीन, फायबर, कॅल्शियमचा सोर्स असल्यासोबत आयुर्वेदानुसार गर्भस्थापक सांगितलेले आहे. गर्भस्थापक म्हणजे असे घटक जे प्रेग्नन्सीमध्ये बाळाला आईच्या शरीरात व्यवस्थित ॲडजस्ट करायला, बाळाचं पोषण वाढवायला आणि त्या गर्भाला त्या स्त्रीमध्ये स्थिर राहायला मदत करतात. अशामध्ये अनेक औषधं आहे, पण मखाणे हे आहार आणि औषध दोन्ही स्वरूपात वापरता येतात. म्हणून ज्या स्त्रिया प्रेग्नंट असतात त्यांना मखाणे आवर्जून खायला लावतातच. तिसरा याचा फायदा असा आहे की शोणितस्थापन म्हणजे जेव्हा हायली ब्लिडिंग होत असतं, घोळा फुटणं आहे, त्वचेवर पित्त उठणं आहे, संडासमधून रक्त जाणं आहे किंवा पाळीला खूप जास्त ब्लिडिंग होणं आहे, या सगळ्यामध्ये मखाणे जर रोजच्या आहारात असेल तर त्याचा फायदा होतो. याशिवाय मखाण्यामध्ये दाह शामक म्हणजे ते पित्ताची तीव्रता कमी करतात, म्हणून देखील त्यांचा फायदा होतो. शुक्रस्तंभक आणि शुक्रजनन हे दोन असे गुण आहेत ना, याचा अर्थ असा आहे की स्पर्म प्रोडक्शन वाढवणं आणि जो सिमेंटचा फ्लो अननेसेसरी होऊन जातो, ज्याला नाईट फ्लो पण म्हणतात, त्या दोन्ही गोष्टींवर मखाणे काम करतात. जे पुरुष सामना करतात त्यांना आयुर्वेद मखाणे खायचा सल्ला देतो. याशिवाय शुक्रजनन असल्यामुळे आणि वृष म्हणजे ॲफ्रोडियासिक म्हणतो आपण, ज्याचा अर्थ की वाजीकरण क्षमता वाढवण्यासाठी देखील मखाण्याचा वापर केला जातो. जसं शतावरी, अश्वगंधा, मुसळी हे औषधं आहे, पण मखाणे हे आहार आहे आणि आहाराचं प्रमाण आपण रोज वापरू शकतो. शिवाय थोडं जास्त प्रमाणात वापरले तरी देखील त्याचा त्रास होत नाही. भारतात तर पूर्वीपासून वापरतच होते, पण आता जगभर देखील वापरले जातात. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर तुमच्या जवळच्या व्यक्तींना सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.